आज आपण एका अशा कथेत प्रवेश करणार आहोत जिथे राजसत्ता आहे, वैभव आहे, प्रेम आहे, वासना आहे, त्याग आहे आणि एक माणसाच्या अंतर्मनात चालणारी भयानक लढाई. एक अशी कथा जी आपल्याला विचार करायला भाग पाडते. माणसाला खरंच काय हवं असतं? सुख की समाधान, शरीराची भूक की आत्म्याची शांतता? कल्पना करा, तुमच्यासमोर एक राजा उभा आहे, सामर्थ्यवान, पराक्रमी, संपूर्ण पृथ्वीवर राज्य करणारा, ज्याचा एका इशाऱ्यावर हजारो सैनिक उभं राहतं, ज्याच्याकडे संपत्तीची, सत्तेची, सौंदर्याची, स्त्रियांच्या सुखाची काहीच कमतरता नाही. तरी सुद्धा तो आतून रिकामा आहे, अस्वस्थ आहे, अतृप्त आहे आणि त्या अतृप्त इच्छांनी त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. ही कथा आहे त्या राजाची, त्या अस्वस्थ मनाची, त्या शापित वासनांची आणि त्या चिरंतन सत्याची. ही कथा आहे ययातीची. मित्रांनो, ययाती ही फक्त पौराणिक कथा नाही, तर ती प्रत्येक माणसाच्या मनात चालणाऱ्या संघर्षाची गोष्ट आहे. आपल्यातल्या लोभाची, मोहाची, अहंकाराची आणि त्यागाची कहाणी आहे. राजा ययाती नहुषाचा पुत्र, पराक्रमी, बुद्धिमान आणि तरुण. लहानपणापासूनच त्याच्याकडे सर्व काही होतं, सत्ता, सामर्थ्य, यश. पण त्याच्या मनात एक वेगळीच तहान होती, जग जिंकण्याची, सुख उपभोगण्याची, प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी मिळवण्याची. एके दिवशी नियती त्याला 2 स्त्रियांच्या आयुष्यात घेऊन येते, देवयानी आणि शर्मिष्ठा. आणि इथूनच सुरू होतो आयुष्याचा गुंता. देवयानी शुक्राचार्यांची कन्या, अहंकारी, स्वाभिमानी, हट्टी पण प्रेमात आंधळी. आणि शर्मिष्ठा असुर राजाची कन्या, शांत, संयमी, त्यागी पण आतून ज्वालामुखी. दोघींच्या मैत्रीतून जन्माला येतो मत्सर, मत्सरातून जन्माला येतो संघर्ष आणि संघर्षातून जन्माला येते नियतीची भयंकर खेळी. एका क्षुल्लक भांडणामुळे शर्मिष्ठा देवयानीला विहिरीत ढकलते आणि त्या विहिरीतून देवयानीला बाहेर काढतो ययाती. तो क्षण म्हणजे त्यांच्या आयुष्याचा वळणबिंदू ठरतो. देवयानी ययातीवर प्रेम करू लागते आणि ययातीही तिच्याशी विवाह करतो. पण नियती इतक्यावर थांबत नाही. शर्मिष्ठा दासी म्हणून देवयानीसोबत येते, पण तिच्या मनातली वेदना, तिचं सौंदर्य, तिचं मूक व्यक्तिमत्व हळूहळू ययातीच्या मनात घर करू लागतं. आणि इथे सुरू होतो खरा संघर्ष, प्रेमाचा, वासनांचा, कर्तव्याचा आणि मोहाचा. ययाती देवयानीचा पती असतो, पण त्याचं मन शर्मिष्ठेकडे ओढलं जातं. तो राजा असतो, पण स्वतःच्या इच्छांना गुलाम बनवतो. त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे जन्म घेतो पाप आणि त्या पापामुळे होतो एक भयंकर शाप. जेव्हा देवयानीला सत्य कळतं तेव्हा तिचा संताप आकाशाला भिडतो. ती आपल्या वडिलांकडे जाती आणि शुक्राचार्य रागाने ययातीला शाप देता, तुला त्वरित वार्धक्य येईल. जो राजा कालपर्यंत तरुण, सुंदर, बलवान होता, तो अचानक वृद्ध होतो, अशक्त होतो. सत्ता आहे पण ताकद नाही, इच्छा आहे पण शरीर साथ देत नाही. हा शाप म्हणजे ययातीसाठी मृत्यूसारखाच होता. पण इथेही त्याची वासना संपत नाही. तो पुत्रांकडे विनवणी करतो, कोणी मला आपलं तारुण्य द्या, मला अजून जगायचं आहे, अजून सुख उपभोगायचं आहे. त्याचे सर्व पुत्र नकार देतात. पण एक पुत्र पुढे येतो, पुरू. तो म्हणतो, पिताश्री, माझं तारुण्य घ्या, तुमचं वार्धक्य मला द्या. हा क्षण म्हणजे त्यागाचा सर्वोच्च बिंदू होता. पित्याच्या वासनांसाठी पुत्र स्वतःचं तारुण्य देतो. ययाती पुन्हा तरुण होतो आणि पुन्हा सुखाच्या मागे धावू लागतो. वर्षानुवर्ष, दशके, तरी त्याची भूक भागत नाही. शेवटी त्याला उमगतं, वासना कधीच संपत नाही. ती जितकी भागवतो तितकी वाढत जाते. सुख बाहेर नसतं, ते मनात असतं. शरीराच्या इच्छा अमर्याद असतात, पण आयुष्य मर्यादित असतं. तो पुरूला तारुण्य परत देतो आणि स्वतः वनवास स्वीकारतो. वनात गेल्यानंतर पहिल्यांदाच ययाती एकटा असतो आणि त्याला स्वतःशी सामना करावा लागतो. प्रत्येक आठवण त्याला टोचू लागते. देवयानीचा राग, शर्मिष्ठेचं मूक प्रेम, पुरूचा त्याग आणि स्वतःचा स्वार्थ. त्याला जाणवतं, ज्यांना आपण दुखवलं तेच आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करत होते. तो ध्यान करू लागतो, शांतता अनुभवू लागतो आणि त्याला कळतं, आयुष्य म्हणजे उपभोग नाही, आयुष्य म्हणजे अनुभव. वासना माणसाला आंधळं करते, पण वैराग्य डोळे उघडतं.
त्याचा अहंकार वितळतो आणि उरतो फक्त एक साधा माणूस. त्याला समजतं देण्यातच खरं सुख आहे, घेण्यात नाही. संपत्ती मिळवणं सोपं आहे, पण समाधान मिळवणं कठीण आहे. सत्ता मिळवणं सोपं आहे, पण मन जिंकणं कठीण आहे. शेवटी तो शांततेत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतो आणि आत्मज्ञान प्राप्त करतो. मित्रांनो, ययाती ही फक्त राजाची कथा नाही, ती आपली कथा आहे. आपणही सतत काहीतरी मिळवण्यासाठी धावत असतो, पण समाधान विसरतो. म्हणून ही कथा आपल्याला थांबायला सांगते, स्वतःकडे पाहायला सांगते आणि विचारायला भाग पाडते. मी खरंच आनंदी आहे का? कारण शेवटी जीवन म्हणजे उपभोग नव्हे, जीवन म्हणजे समज, जीवन म्हणजे प्रेम, जीवन म्हणजे त्याग आणि जीवन म्हणजे समाधान. आणि हाच आहे ययातीचा खरा संदेश. नक्कीच आमची ही कादंबरी तुम्हाला आवडली असेल तर पुढील यासारख्या कादंबरींचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. त्यासाठी आमच्या ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.